अमरावतीच्या करीना थापाला पंतप्रधान राष्ट्रीय बाल पुरस्कार जाहीर झाला आहे। 26 डिसेंबरला वीर बाल दिनी राष्ट्रपतींच्या हस्ते दिल्लीत तिचा गौरव होणार आहे। आग लागलेल्या फ्लॅटमध्ये स्वतःला झोकून देत सिलेंडर बाहेर काढून अमरावतीच्या जय अंबा अपार्टमेंटच्या 70 कुटुंबांचं रक्षण करणाऱ्या 17 वर्षाच्या करीना थापाच्या धाडसी वृत्तीची दखल घेऊन केंद्रीय महिला व बाल विकास मंत्रालयानं पंतप्रधान राष्ट्रीय बाल पुरस्कारासाठी तिची निवड केली आहे। येत्या 26 डिसेंबर रोजी राष्ट्रपतींच्या हस्ते राष्ट्रपती भवनात एका शानदार समारंभात तिला या मानाच्या राष्ट्रीय पुरस्कारानं गौरवण्यात येणार आहे। खासदार बळवंत वानखेडे यांनी केंद्र सरकारकडे पुरस्काराबाबत पाठपुरावा केला होता। हे विशेष धुरांचे लोट, गरम टाइल्स आणि श्वास गुदमरवणाऱ्या स्थितीचा यशस्वी सामना करून आपलं अपार्टमेंट आगीपासून वाचवण्याच्या ध्येयानं धाडसाचा परिचय देणाऱ्या करीना थापाची राष्ट्रीय पुरस्कारासाठी निवड झाल्यानं तिचं सर्वत्र कौतुक होत आहे। पाहून मलाही आश्चर्य वाटलं की एवढ्या कमी वयाची मुलगी असे आगडोंब, मोठी आग, चौबाजूनं सिलेंडर, हे सगळी परिस्थिती असताना सगळ्यांचे जवळपास 70 लोकांचे हे जीव धोक्यात होते आणि ते जीव धोक्यात असताना तिनं साहस दाखवत ह्या सगळ्या बाबीशी सामना केला आणि ते सिलेंडर वगैरे बाजूला काढलं। म्हणून तिचं जे साहस होतं त्या साहस पाहून मला आश्चर्य वाटलं आणि वाटलं की आपण या मुलीची दखल घेतली पाहिजे। म्हणून महिला व बालकल्याण मंत्री, केंद्रीय मंत्री यांच्याकडे मी त्या पद्धतीनं शिफारस केली आणि मी धन्यवाद देईल केंद्रीय महिला व बालकल्याण मंत्र्यांना। त्यांनी अशा साहसी मुलीचा एक शौर्य पुरस्कार देण्याचं मानस करून शौर्य पुरस्कार तिला प्रदान होणार है। सेकंड फ्लोर से नीचे ग्राउंड फ्लोर के लिए घर को मतलब अपने घर जा रही थी तो देखा स्टेयर से चल के आ रही थी तो मैंने देखा सेकंड फ्लोर पे पूरा धुआं ही धुआं हो गया है। लेकिन ये धुआं कहाँ से आ रहा है मैं वो देखने गई तो सेकंड फ्लोर पे मेरे पापा के दोस्त के घर पे आग लग गई थी। तो फिर मैंने जाके दरवाज़ा नॉक किया कोई घर पे है या नहीं करके। फिर नॉक करने के बाद घर पे लॉक लगा हुआ था तो मैं नीचे जाके पापा को बताया मैंने कि शायद सेकंड फ्लोर पे आग लग गई है, आप उनको इन्फॉर्म कर दो। फिर मेरे पापा ने उनको कॉल किया और कहा कि आपके घर पे आग लग गई है शायद, तो चाबी लेके जल्दी आ जाओ घर पे। फिर उनकी वाइफ जो है 15 मिनट के बाद आई घर पे और मेरे को चाबी दिया उन्होंने। तो फिर मैंने जब जैसे ताला खोला तो पूरा धुआं ही धुआं भर गया था, एकदम धुआं स्पीड से बाहर आ गया और हम सामने वाले गेट से जा नहीं पा रहे थे। तो मैंने बाजू वाले घर का ताला तोड़ा और वहाँ से गैलरी से जाके आग को बुझाया और सिलेंडर को ठंडा करी।